व गाथा वक्तृत्वाची हे भाषण संबंधाचे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे। अनेक गुणांचं व्यक्तिमत्व असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत। मी त्यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। मान्य श्री तानाजी बोराडे सर। शतकानुशतके महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील अज्ञानाच्या अंधकारात, दारिद्र्याच्या अंधकारात खितपत पडलेल्या महाराष्ट्रातल्या या बहुजन समाजाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्याचं काम ज्या तेजस्वी ज्ञानसूर्यानं केलं ते तेजस्वी ज्ञानसूर्य म्हणजे डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र अशा तेजस्वी दिव्य कार्याला उपस्थित सर्वांच्या वतीनं त्रिवार वंदन करतो आणि वाणीला प्रारंभ करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमची अडचण माझ्या लक्षात आली आहे। तेवढ्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या मध्ये काही नको म्हणून तो लेक्चर डायस मी बाजूला काढलाय। मला माहीत आहे तुमचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक इथं आहेत म्हणूनच तुम्ही एवढा वेळ बसले। जर कदाचित या सगळ्या माणसांना माताजी शेठ 5 मिनिट ऑफिसमध्ये पाठवलं तर माझ्यासमोर बोलायला 5 मिनिटानंतर कुणीच पुढे थांबणार नाही याची खात्री आहे। पण आता पत्रिकेत नाव घातलंय प्रमुख वक्ते म्हणून। आज इन्क्लाब जिंदाबाद म्हणून वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या भगतसिंग यांचा जन्मदिन आहे। उपस्थित सर्वांच्या वतीनं भगतसिंगांच्या क्रांतिकारी कार्याला विचाराला आपल्या सर्वांच्या वतीनं त्रिवार अभिवादन करतो। आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत बाबूराव शेठ पोखरकर, आदरणीय डॉक्टर वर्षाताई, माताजी शेठ पत्रिकेत एकूण मी सोडून 27 नावं आहेत। खरं तर पत्रिका आणि कार्यक्रम आपल्या आंबेगावकरांना साजेसा असाच झालेला आहे। आता ही 27 नावं पदासहित घ्यायची झाली तर माझ्यासारख्या फास्ट बोलणाऱ्या वक्त्याला सुद्धा मला वाटते 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागेल। पण मित्रांनो, लक्षात ठेवा, ही 27 नावं उगाचच टाकली जात नाहीत। माताजी शेठ खऱ्या अर्थाने खरं तर आंबेगाव तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांची देणगी गोळा करून मंदिरं उभे करण्याचं फॅड असताना तुमच्या या भूमीमध्ये याचा त्याचा उंबरठा झिजवून अनेक रक्कम जमा करून, देणगी जमा करून याच्या त्याच्या समोर हातपाय पसरून आजूबाजूला भोवताली मंदिरं उभी केली जात असताना तुमचे गावकरी मात्र इथं ज्ञानमंदिर उभा करण्यासाठी देणगी गोळा करतात। त्यामुळे तुमचं त्याबद्दल विशेषतः अभिनंदन सर्वांचं। मित्रांनो, हा फरक आहे म्हणून पत्रिकेत ती 27 नावं आहेत ते सगळे मान्यवर आणि पत्रिकेत नसताना या शाळेसाठी, गावासाठी इथं उपस्थित असणारे, दरवेळी इथं उपस्थित राहणारे सर्व ग्रामस्थ, वयानं ज्येष्ठ, कार्यानं श्रेष्ठ असणारे सर्वजण, माता, पालक, बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर पुराणातल्या भगीरथानं ज्ञानगंगा, पुराणातल्या भगीरथानं गंगा पृथ्वीवर आणली जाते अशी एक दंतकथा आमच्या पारायणामध्ये सांगितली जाते। पुराणातल्या भगीरथानं त्या ठिकाणी पुराणातल्या त्या भगीरथानं गंगा पृथ्वीवर आणली की नाही याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही। पण महाराष्ट्रात जन्माला आलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील नावाच्या एका आधुनिक भगीरथानं ज्ञानाची ज्ञानगंगा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहोचवली याची नोंद इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी करून ठेवली आहे आणि त्याच्यासाठी कुठल्याही पुराव्याची मित्रांनो नक्कीच आवश्यकता नाहीये। आज खऱ्या अर्थाने कर्मवीर जयंतीचा 16 मोठ्या दिमाखात उत्साहाने या ठिकाणी साजरा होतो आहे आणि यावेळी कर्मवीरांच्या जीवनावर विचारमंथन करण्याचं भाग्य माझ्यासारख्या रयतच्याच एका विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळत आहे। हे माझ्यासाठी सद्भाग्य, माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे निश्चितच। मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणत्याही मोठ्या माणसाच्या आयुष्याचे चांगल्या आणि मोठ्या महान कार्याची सुरुवात ही फार मोठं झाल्यावर होत नसते, ती शालेय वयातच होत असते। खरं तर आमच्याकडे पूर्वी एक गाणं होतं 16वं वरीस धोक्याचं। दोस्तांनो, लक्षात ठेवा, 14वं 16वं वरीस धोक्याचं वगैरे काही नसतंय, ते खऱ्या अर्थाने मोक्याचं असतंय। तुमच्यासारखे विद्यार्थी दशेत असताना कर्मवीर भाऊराव पाटील, खरं तर तोपर्यंत ते फक्त भाऊराव पाटील होते। हे भाऊराव पाटील माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिकत होते। त्यांचं कुटुंब त्यावेळी जयसिंगपूरला स्थायिक होतं। एक दिवस जयसिंगपूरला आल्यानंतर
भाऊराव पाटील गावाच्या समोरच्या जिल्हा परिषद शाळेसमोरून जात होते आणि जिल्हा परिषद शाळेसमोरून जात असताना त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की वरांड्यामध्ये एक विद्यार्थी वर्गाच्या समोर बाहेर बसलाय आणि आतमध्ये गुरुजन वर्ग जे काही सर शिकवतायत त्यांचं ऐकण्याचं काम करतोय। ते जवळ गेले, त्यांनी त्या विद्यार्थ्याची विचारपूस केली, का रे बाबा तू बाहेर बसून का ऐकतोय? त्यावेळी त्या विद्यार्थ्यानं सांगितलं, मला वर्गामध्ये प्रवेश दिला जात नाही। भाऊराव पाटलांनी वर्गात जाऊन त्या शिक्षकांना विचारलं, हा विद्यार्थी बाहेर बसून का ऐकतोय, बाहेर बसून का शिकतोय? त्यावेळी ते शिक्षक म्हणाले, माफ करा भाऊराव, खरं तर माझी इच्छा असतानाही मी या विद्यार्थ्याला वर्गामध्ये बसून घेऊ शकत नाही। इथली समाज व्यवस्था त्याला वर्गात प्रवेश देऊन शिकण्यासाठी इथं मान्यता देत नाही। भाऊराव पाटलांनी त्या विद्यार्थ्याचा हात पकडला आणि तिथून निघाले, आपल्या घरी घेऊन आले त्या विद्यार्थ्याला। ज्यावेळी माणसाला स्पर्श करणं विटाळ मानला जात होता, त्यावेळी त्या अस्पृश्य समाजातल्या विद्यार्थ्याला स्वतःच्या स्वयंपाक घरात नेऊन जेवू घालण्याचं काम विद्यार्थी दशेतल्या भाऊरावांनी केलं। इथंच भाऊराव थांबले नाही, दुसऱ्या दिवशी त्याला कोल्हापूरला नेलं। छत्रपती शाहू महाराजांनी मिस क्लार्क नावाचं वसतिगृह सुरू केलं होतं अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी। त्या ठिकाणी त्याचा प्रवेश केला, राजाराम हायस्कूलमध्ये त्याच्या शिक्षणाची सुविधा केली। त्यावेळी भाऊराव पाटलांचं वय होतं फक्त 14-15 वर्ष आणि हा विद्यार्थी दुसरा तिसरा कुणी नसून त्या विद्यार्थ्याचं नाव होतं ज्ञानदेव घोलप। हा विद्यार्थी पुढे जाऊन उच्च शिक्षित झाला। रयत शिक्षण संस्थेची उभारणी करताना भाऊरावांचा खंदा समर्थक झाला, भाऊरावांचा खंदा सहकारी झाला। इतकंच नाही तर एक दिवस हा विद्यार्थी महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य झाला आणि आयुष्यभर ज्ञानदेव घोलप स्वतःच्या छातीला हात लावून अभिमानानं सांगत राहिला, अरे मी कर्मवीरांचा पहिला विद्यार्थी आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यातल्या शिक्षण कार्याचा शुभारंभ भाऊरावांनी तुमच्या वयातच केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली आणि वाट्याला आलेल्या उन्हापुऱ्या केवळ 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये हा माणूस केवळ स्वराज्यासाठी लढला, स्वराज्यासाठी झुंजला आणि स्वराज्यासाठीच जगला। तुमच्या माझ्यासारख्या अस्तित्वासाठी जगणारी माणसं अस्तित्व शून्य होऊन जातात, पण ध्येयासाठी झगडणारे वेडेही अमर होतात। छत्रपती शिवरायांनी याच शालेय 16-17 वर्षाच्या वयामध्ये स्वराज्य हे ध्येय पाहिलं। ज्यांची आज जयंती आहे ते भगतसिंग तुमच्या वयाचे होते। जालियनवाला बाग हत्याकांड झालं, भगतसिंगांचं वय होतं 13 वर्ष। दुसऱ्या दिवशी 13 वर्षाचा भगतसिंग नावाचा मुलगा त्या जालियनवाला बागेमध्ये गेला, तिथं रक्ताचा खच पडलेला होता। तिथली मुठभर रक्तरंजित माती उचलली आणि आपल्या स्वतःच्या देवघरात घेऊन ठेवली आणि ठेवताना एक शपथ घेतली की इथून पुढचं सगळं आयुष्य, सबंध आयुष्य या दृष्ट इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत मातेला मुक्त करण्यासाठीच वाहून देईल। आणि हाच माणूस वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी हसत हसत पासावर गेला। या सगळ्या थोर माणसांचं जे वय होतं, आपलं ध्येय ठरवण्याचं ते हेच होतं। म्हणूनच याच वयात एक ध्येय ठरवा। कर्मवीर जीवनचरित्र आम्हाला योग्य वयात आपल्या जीवनाचं ध्येय ठरवायला सांगतं, आपल्या जीवनाची वाट शोधायला शिकवतं। दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम एके ठिकाणी म्हणाले होते, लहान स्वप्न पाहणे गुन्हा आहे, मुलांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत। मोठी स्वप्न असं कलाम सर सांगतात। स्वप्न पडतात का? पाठीमागे स्वप्न पडतात का तुम्हाला? नाही पडतात। कोण येतं स्वप्नात? स्वप्नात कौन है? सपने वो नहीं होते जो नींद में आते हैं, सपने वो होते हैं जो नींद ही नहीं आने देते। झोप उडवणारी स्वप्न पाहिली पाहिजे। भाऊराव पाटलांचं जीवनचरित्र आम्हाला हेच सांगतं। एका काळ्या घोंगडीवर बसून केवळ वसतिगृह सुरू केलेला हा तरुण रयत शिक्षण संस्था उभी करण्याचं प्रचंड मोठं अशा प्रकारचं स्वप्न पाहतो। भाऊरावांनी आपल्या कार्याची प्रेरणा छत्रपती शाहू महाराजांकडून घेतली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंकडून घेतली होती। छत्रपती शाहू महाराजांच्या सहवासात राहण्याची संधी त्यांना मिळाली आहे। कर्मवीर छत्रपती शाहू महाराजांना आपले नायक मानतायत, हिरो मानतायत। हिरो माहिती आहे ना? खरं तर आजच्या भाषेत सांगायचं तर कर्मवीर भाऊराव पाटलांचे हिरो होते छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले। तुमचे हिरो कोण आहेत? आज आमच्या मुलांना कुठले आदर्श आहेत? आमच्या मुलांच्या डोळ्यासमोरचे नायक कोणते आहेत? आमच्या मुलांचा आवडता हिरो कोणता आहे? गेल्या वर्षी एका हिरोनी जास्तच आमच्या मुलांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं होतं। एक पडद्यावरचा कुणीतरी दाढीवाला नायक, दाढीवाला हिरो आला। काय नाव त्याचं? कसा जोरात आवाज आला की नाही? अरे आभासी त्या आभासी पडद्यावरच्या दाढीवाल्या नायकाचं काय अनुकरण करता? अनुकरण करायचं असेल तर त्या पडद्यावरच्या आभासी दाढीवाल्या नायकाचं अनुकरण काय करता?
इतिहासाच्या पानावर ज्यानं स्वतःचं नाव नोंदवलं आणि दाढीला जेवढे केस आहेत त्याच्यापेक्षा जास्त बहुजनांची मुलं शिकवील असं सांगणाऱ्या पांढऱ्या शुभ्र दाढीवाल्या अण्णांचं अनुकरण करा. तुम्ही एक वेळ एक दिवस तुमच्या आयुष्याचे कर्मवीर झाल्याशिवाय राहणार नाही. अण्णांचं जीवन चरित्र आम्हाला हे शिकवतं की आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांच्या पुढे जाण्याचं काम अण्णांनी केलंय. ही प्रेरणा आहे, हे स्वप्न आहे. त्यासाठी कर्मवीरांचं जीवन चरित्र वाचायचंय, त्यासाठी कर्मवीर जयंती आहे. मोठ्या माणसांच्या विचारांचं अनुकरण करायचंय, त्याच्यातून निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. आपलं एक जीवन चरित्र त्याच्यातून घडत असतंय, त्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील समजून घ्यायचंय. खरं तर आजूबाजूला परिस्थिती वाईट आहे. मगाशी कानडे सरांनी त्या ठिकाणी उल्लेख केला आवर्जून. आमच्या मुलांना फेसबुकवर हजारो फ्रेंड आहेत, तासभर मुलं चॅटिंग करतात व्हॉट्सअपवर, पण घरात मात्र आईबापांशी 4 वाक्य नीट बोलत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. आणि मग अशा वेळी मला की ए.व्ही. मॅथ्यू सरांनी लिहिलेलं कर्मवीर भाऊराव पाटलांचं सगळ्यात मूळ जीवनचरित्र, त्याच्यातला एक संदर्भ आवर्जून सांगावा वाटतो. भाऊरावांचे बंधू त्या लेखकाला सांगतायत, चरित्र लिहित असताना आम्ही लहान असताना भाऊरावांना अभ्यासावरनं सगळ्यात जास्त ओरडा आणि मार खायला लागला, पण दरवेळी भाऊराव आपल्या आईवडिलांपुढं अतिशय नम्रतेनंच उभे राहत. आम्ही सगळी भावंड आपल्या आईवडिलांना प्रत्युत्तर करायचो, वेडवाकडं बोलायचं, पण अण्णांनी मात्र मान वर करून कधीही आपल्या आईवडिलांना प्रतिशब्द केला नाही. फेसबुकवर हजारो फ्रेंड जमवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काळात आज खरं तर आदर्श मातृभक्त असणारे, आईवडिलांचा नितांत आदर करणारे हे कुमारांचे कर्मवीर आज सांगणं या ठिकाणी व्यासपीठाची मला गरज वाटते, आजच्या काळाची ती गरज वाटते. ते कर्मवीर तुम्ही समजून घेतले पाहिजेत दोस्तांनो. आज आजूबाजूला तुमच्या वयाची कुमारवयीन आणि किशोरवयीन वयाची अनेक मुलं व्यसनांच्या आरी जाताना मला त्या ठिकाणी दिसतात. शालेय मुलं व्यसनांच्या वाटेवर घसरत चाललेली दिसतात. आणि मग अशा वेळी मला कर्मवीर भाऊराव पाटलांचं जीवनचरित्र या ठिकाणी डोळ्यासमोर येतं. कोल्हापूरला तुमच्या वयाचं असताना, शिक्षण घेत असताना आजूबाजूला अनेक मित्रमंडळी धूम्रपान आणि मद्यपान करणारी असताना भाऊरावांनी स्वतः मात्र भाऊराव या सगळ्या व्यसनांपासून लांब राहिलेत, 4 हात लांब राहिलेत. कुठल्याच प्रकारचं व्यसन स्वतःला लागू दिलं नाही. भाऊरावांच्या जीवनचरित्रातला सर विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठा आदर्श मला वाटतं याच्यापेक्षा नक्कीच दुसरा कुठला नसेल. अखंड जीवन निष्कलंक चारित्र्य पद्धतीने, निर्व्यसनी पद्धतीने भाऊराव पाटील जगले. आणि मग एक मोठं काम उभं राहतं. मित्रांनो लक्षात घ्या, मोठ्या कामाची सुरुवात छोट्या पावलापासून होते. हजारो मैलांचा प्रवास पहिल्या पावलापासून सुरू होतो. 100 दाण्याचं कणीस उगवण्यासाठी एखादा दाण्याला मातीत स्वतःला गाडून घ्यावं लागतं. भाऊराव पाटलांनी 19ला 9ला कार्याची सुरुवात केली आहे आणि 35ला संस्थेच्या रजिस्ट्रेशन झालंय. हा 2 दशकांचा कालावधी भाऊराव पाटील सातत्यानं विद्यार्थ्यांसाठी काम करत होते. विद्यार्थ्यांच्या जेवणाची, राहण्याची सोय वसतिगृहाच्या माध्यमातून करत होते. तुम्हाला काय वाटतंय, आज उठलं एखादी शाळा काढली लगेच उद्या कर्मवीर झालं का? असं यशाला शॉर्टकट नसतो. लक्षात ठेवा दोस्तांनो, यश हा कधी अपघात नसतो. तो स्वतंत्रपूर्ण सातत्यपूर्ण प्रयत्नांचा तो परिपाक असतो. तो कधीच अपघात नसतो, अचानक मिळत नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, एखाद्या रात्रीमध्ये एखादा फ्लेक्स उभा राहील कागदाचा, जो वाढदिवस संपल्यानंतर वैरणीच्या वळीवर झाकण्यासाठी वापरला जातो. खरं आहे ना? मग त्या फ्लेक्सवर आपलं तोंड दिसल, आपलं नाव दिसल. असली भुक्काड स्वप्न कधीच पाहू नका. आपलं नाव इतिहासात नोंदवलं जाईल अशी स्वप्न पहा. मोठं काम उभं करायचं असेल तर त्यासाठी वेळ दिला पाहिजे, परिश्रम केले पाहिजे. अनेक सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिपाक त्या ठिकाणी यश म्हणून मिळेल. अण्णांचं जीवनचरित्र आम्हाला हे सांगतं. अण्णा एक पाऊल चालत गेलेत आणि मग इथला मोठा वटवृक्ष उभा राहिलाय. एका दिवसात, 2 दिवसात नाही. एका दिवसात सचिन तेंडुलकर तयार होत नाही. एका दिवसात, एका रात्रीत गानसम्राज्ञी लता मंगेशकर तयार होऊ शकत नाही. त्याच्यासाठी प्रदीर्घ साधना आवश्यक असते. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये तपश्चर्या आणि साधनेला खूप मोठं महत्त्व आहे. कारण अण्णांनी ज्या त्रिसूत्रीवर संस्था उभी केली ती म्हणजे साधी राहणी, साधं राहायचंय. तुमची केसाची हेअरस्टाईल कशी आहे, तुमचं केस कसे आहेत, याच्यावर तुमचं आयुष्य भविष्य ठरत नाही. आता आपल्याकडे एक नवीन पद्धत आली आहे, अर्धा घासाचा वाफा कापून न्यायचा. गाय आहेत तुमच्याकडे माहिती, म्हणूनच त्या भाषेत सांगितलं. एक वन स्टाईल, एक काय म्हणायचं त्याला, वन साईड. अर्धा वाफा कापून न्यायचा, बाकीच तसाच. तुमच्या डोक्यावर केस कसे आहेत ना, याच्यापेक्षा तुमच्या डोक्यात कोणते विचार आहेत ही गोष्ट तुमचं भविष्य ठरवणार आहे. हा विचार या ठिकाणी यावेळी कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं तुमच्या पुढे ठेवणं मला निश्चितच त्या ठिकाणी गरजेचं वाटतं. आणि म्हणून दोस्तांनो, तशा प्रकारचा विचार करा.
त्यासाठी कर्मवीर जयंती आहे. तशा प्रकारचा विचार करा, त्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कर्मवीरांचं जीवनचरित्र आम्हाला साधी राहायला शिकवतं. दुसरा मुद्दा आहे त्याच्यातला स्वावलंबन. आज खरं तर सर शिक्षणाच्या गाजरी पुंग्या मोडून पडताना दिसतात. विद्यालयामधून महाविद्यालयामधून आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये खरं तर कृतीशील नागरिक उभे राहिले पाहिजेत, पण दुर्दैवानं बेकारांची फौज बाहेर पडताना दिसते. मग त्यावेळी मला स्वावलंबनातून शिक्षण देणारी आणि शिकता शिकता विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करणारी कर्मवीरांची स्वावलंबी शिक्षण पद्धती मला त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची वाटते. या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो. अण्णांनी त्यावेळी ज्याची 2 तास संस्थेत काम करण्याची तयारी आहे विद्यार्थ्याची, शेतावर, बांधावर, बागेत किंवा स्वयंपाकघरात, अण्णांचे त्यावेळचे विद्यार्थी स्वतःची भाकरी स्वतः बनवत, स्वतःची भाकरी स्वतः पिकवत असत. आज खरं तर तुम्ही गुगलवर सर्च केलं भाकरीचं चित्र येईल, बरोबर. मुलींनी रेसिपी सर्च केलं, भाकरीची रेसिपी, भाकरी कशी करायची, पीठ किती घ्यायचं, पाणी किती, थापायची कशी, भाजायची कशी, सगळी रेसिपी येईल. पण तिथं प्रिंट म्हणा, प्रिंटरमधून भाकरी कधीच बाहेर येणार नाही. दोस्तांनो, भाकरी कमवावी लागते, ती गुगलवरनं डाउनलोड करता येत नाही. आमची रयत शिक्षण संस्था आमच्या विद्यार्थ्यांना भाकरी कमवायला शिकवते. हे सगळ्यात मोठेपणे रयत शिक्षण संस्थेचे अण्णांचे विचार. म्हणूनच त्याचा पुढचा जो टप्पा आहे, त्रिसूत्रीतला शेवटचा मुद्दा अण्णा सांगतात की समानता. सगळ्या जाती धर्माची मुलं, सगळ्या जाती धर्माची माणसं त्या ठिकाणी होतीये आणि सगळ्या मुलांना मोठं करण्याचं काम अण्णांनी केले. सगळी मुलं आपली त्या ठिकाणी लेकरं आहेत अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी समजलं आणि पुढे जाण्याचं काम केलं. जाता जाता एक शेवटचा मुद्दा फक्त सांगतो अण्णांच्या चरित्राचा. खरं तर खऱ्या अर्थाने अण्णा ही फार मोठा ग्रंथ आहे, फार मोठा विषय आहे, व्याख्यानात न संपणारा विषय. अण्णांनी त्या काळामध्ये खरं तर ज्यावेळी आमचे आजोबा पंजोबांना त्यांचे आईवडील शाळेत पाठवत नव्हते, त्यावेळी 70-80 वर्षापूर्वी हा माणूस विचार करतो बहुजनांची मुलं परदेशात गेली पाहिजेत, शिकली पाहिजेत. बघा, आणि फक्त विचार करत नाही तर देणग्या जमा करून बहुजनांच्या मुलांना परदेशामध्ये इलायतेला पाठवतो, इंग्लंडला पाठवतो बॅरिस्टर होण्यासाठी. एवढंच नाही, अण्णा त्यावेळी विचार करतात आमच्या मुलीसुद्धा परदेशात गेल्या पाहिजेत. बघा किती पुढचा विचार, परदेशात शिक्षणासाठी गेल्या पाहिजेत मुली. अजूनही आमच्या पालकांचं मुलीला परदेशात शिकण्यासाठी आणि नोकरीसाठी पाठवण्याचं धाडस होत नाही. पण कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा एक विचारवंत, फक्त शिक्षणवर्षी नाही, फक्त समाज सुधारक नाही, तर तो खऱ्या अर्थाने एक तत्वज्ञ विचारवंत होता. तो सांगतो मुलींनी परदेशात जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन किर्लोस्कर कंपनीमध्ये अण्णांनी काही काळ विक्री प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम केलं होतं. आणि ते काम करत असताना त्यावेळी दरम्यानच्या काळामध्ये किर्लोस्करांचा आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला लोखंडी नांगर त्यावेळी नुकताच बाजारात आला होता. अण्णांनी त्या नांगराचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम महाराष्ट्रात केलं. त्यावेळी शेतकरी मायबाप तो नांगर सहजासहजी वापरायला तयार नसत. अण्णांनी प्रत्यक्ष तो नांगर शेतात धरून दाखवला, त्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता तयार केली आणि मग खऱ्या अर्थाने की आधुनिक अवजारांचा वापर आपण शेतात केला पाहिजे आणि घरामध्ये कंदिलासारख्या आधुनिक उपकरणांचा वापर केला पाहिजे, हा विचार त्यावेळी अण्णा त्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मनामध्ये पेरत होते. आणि किर्लोस्करांच्या नांगराचा प्रचार आणि प्रसार करता करता या माणसानं शेतकऱ्यांच्या मनाची नांगरट केली आणि मशागत केलेल्या त्याच भूमीवर या माणसानं भविष्यामध्ये ज्ञानाचं, शिक्षणाचं आमाप पीक घेतलं. अशा पद्धतीने भाऊरावांनी त्या ठिकाणी एक वेगळा विचार मांडला, एक वेगळा विचार त्या ठिकाणी केला. खरं तर अण्णांना एका व्यापाऱ्याच्या घरी मुंबईला त्या व्यापाऱ्यानं खास भाऊरावांना शिक्षणानंतर बोलवून घेतलं. त्याला रत्न पारख करण्याचे, हिऱ्यांचे पारख करण्याचं शिक्षण दिलं आणि तू तुझा स्वतंत्र व्यवसाय करू शकतो आणि याच्यातून अमाप पैसा मिळू शकतो, ही संधी त्यांना दिली होती. खरं तर हिऱ्याच्या व्यापारातून अमाप पैसे मिळवण्याची संधी भाऊरावांच्या हाताशी होती. तर दुसरीकडे किर्लोस्कर कंपनीच्या लोखंडी नांगराचा प्रचार करताना ते यशस्वी उद्योजक झाले होते. पण पैसा कमावून भाऊरावांना काही मोठं व्हायचं त्यांच्या मनाला रुचत नव्हतं. या सगळ्या संधी भाऊरावांनी धुडकावून लावल्या आणि बहुजनांच्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्था रूपी यज्ञ सुरू केला आणि अखंड आयुष्याची समिदाच त्या यज्ञामध्ये जणू समर्पित केली. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुगंधाचे सोहळे, देखणी ती पावले जिध्यास पंथे चालती, देखणी ती पावले जिध्यास पंथे चालती, वाळवंटातही स्वस्ती पद्मे रेखती, वाळवंटातही स्वस्ती पद्मे रेखती. बॅरिस्टर PG पाटलांना इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवण्यासाठी अण्णांनी निधी जमा केला. खरं तर त्यावेळी तो पांडुरंग गणपत पाटील नावाचा अण्णांचा विद्यार्थी इंग्लंडला बॅरिस्टर व्हायला चाललाय.
तुमच्यातलं कोण कोण जाणार आहे परदेशात शिकायला? अण्णा 70 वर्षापूर्वी त्याला परदेशात शिकायला पाठवतायत. अण्णा त्याला सोडायला बोटीवर जहाजावर बसवायला मुंबईला गेलेत. त्याच्या हातामध्ये सगळी तयारी करून दिलंय आणि अण्णा पाठीवरून हात फिरून निघताना निरोप घेताना सांगतात, बाळा एक लक्षात ठेव, तुझं शिक्षण जे होणार आहे ना ते गोरगरिबांच्या त्यागातून होणार आहे, हे कधी विसरू नको. परत या मातीत ये आणि माझ्याकडे रयत शिक्षण संस्थेत नाही आला तरी चालेल, पण एक लक्षात ठेव, तू शिकायला चाललाय, तिथं शिकत असताना जर तू चुकीचं काही वागला तर या भाऊराव पाटलाचं आयुष्य 10 वर्षांनी कमी होणार आहे. मित्रांनो, भाऊराव पाटलांनी ते वाक्य फक्त पांडुरंग गणपत पाटलाला सांगितलं नाही, तर रयत शिक्षण संस्थेच्या इथून पुढच्या प्रत्येक पिढ्यांना सांगितलं, तुम्ही सुद्धा शिक्षण घेताना जर काही चुकीचं वागला तर तुमच्या मायबापाचं आयुष्य 10 वर्षानं कमी होईल, त्यांच्या डोळ्यात पाणी येईल, त्यांची मान खाली जाईल, असं कधीच वागू नका. हा संदेश अण्णांनी 70 वर्षापूर्वी आपल्यासाठी देऊन ठेवलाय. तोच विचार, तोच संदेश या ठिकाणी मांडतो आणि खऱ्या अर्थाने तो संदेश मांडत असताना अण्णांबद्दल किती बोलावं. अण्णा व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. आणि रयत शिक्षण संस्था नाही, ती संस्कृती आहे. रयत शिक्षण संस्था विचार आहे. म्हणून स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब म्हणाले होते की मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यापेक्षाही रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होताना अतिशय आनंद वाटतो आहे. याचं कारण रयत शिक्षण संस्था ही संस्कृती आहे. अपरिमित अशा त्यागातून ती उभे राहिले. सहज आणि सोपा प्रवास नाहीये. अण्णांच्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग आहेत आणि रयत शिक्षण संस्थेच्या प्रवासातले कितीतरी संदर्भ आहेत. 1909 अण्णांनी कार्य सुरू केले, दुधगाव विद्यार्थी आश्रम काढलाय. 1919 फक्त संस्थेच्या नावाची स्थापना झाली आहे. 24 वसतिगृह चालू केलंय शाहू बोर्डिंग मध्ये आणि 35 संस्था रजिस्टर केली आहे आणि त्यानंतर अण्णांनी महाविद्यालय आणि शाळा सुरू केल्यात. असा अखंड प्रवास वाढत 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 गेला. वटवृक्षाच्या पारंब्या पुन्हा एकदा आभाळाकडे जाऊन जमिनीकडे झेपावतात, मातीत गाडून घेतात आणि त्या वटवृक्षाला आधार देतात. मागच्या त्या 25 वर्षांच्या आयुष्यामध्ये 25 वर्षांच्या कालावधीमध्ये ज्या ज्या पारंब्या वटवृक्षाला फुटल्या त्या पुन्हा त्या मातीत झेपावल्या. त्यांनी वटवृक्षाला आधार दिला. पाहता पाहता वटवृक्ष वाढत गेला. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शेकडो शाखा, हजारो कर्मचारी आणि शिक्षक, लाखो विद्यार्थी, अशा प्रकारे हा विस्तार वाढत 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 गेला आणि महाराष्ट्राच्या भूमीवर बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष उभा राहिला. तो प्रवास विजय असो. तो प्रवास दोस्तांनो आता इथपर्यंत आलेला आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. नव्या युगातील माणूस आता रयते मधुनी घडतो आहे. रयते मधुनी घडतो आहे. जाताना फक्त एकच उदाहरण छोटंसं सांगतो, गोष्टीसारखं नक्की तुम्हाला आवडेल. ते सांगितल्याशिवाय मलाही राहवत नाही. कदाचित अण्णा पण तिकडून परवानगी देणार नाही. मी विद्यार्थ्यांसाठी बोलायला आलोय आणि म्हणून ते सांगणं अगत्याचं आहे. खरं तर असाच एक दिवस होता. आपण सगळे पुणे जिल्ह्यातले, पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे. मोठाली कॉलेज आहेत, कॉलेजासमोर मोठमोठे गार्डन आहेत. असंच एक कॉलेज होतं. कॉलेजच्या समोर गार्डन होतं आणि वर्षभरापूर्वीपासून त्या कॉलेजमध्ये आपल्या खडकी पिंपळगाव किंवा आमच्या कांशे शिनोलीसारख्या ग्रामीण भागातले काही विद्यार्थी शिकायला गेलेले होते. एक ग्रामीण भागातला तुमच्यासारखा विद्यार्थी महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी पुण्यात गेला होता. वर्षभरात चांगला ग्रुप तयार झाला होता. मित्रमैत्रिणींच्या गप्पा व्हायच्या, चर्चा व्हायच्या, अभ्यासावरही विचारमंथन व्हायचं, मजा मस्ती सगळं व्हायचं. एके सायंकाळी असेच मित्रमैत्रिणी सगळे बसलेले होते. 2-4 जणांचे वेगवेगळे ग्रुप महाविद्यालयाच्या समोरच्या गार्डनवर त्या ठिकाणी बसलेले होते. चहा घेत ती मुलं बागेत बसलेली होती. एक आमच्या ग्रामीण भागातला गेलेला मुलगा त्यामध्ये होता. त्याच्यासमोर त्याची एक मैत्रीण बसलेली होती. ती थोडी पुण्यातली होती. पुणे नाही, पुणे समजतं ना, पुण्यातली होती. पुण्यातल्या खुशाल चंडू घरातली त्याची मैत्रीण सहज बोलता बोलता, चहा घेता घेता त्याला विचारते, मित्रा जरा माझ्याकडे बघून सांग ना माझ्या डोळ्यात काय दिसतं. ती मैत्रीण विचारते, मित्रा सांग ना माझ्या डोळ्यात पाहून तुला काय वाटतं का आपण वर्ष झाले एकमेकांचे चांगले मित्र आहोत. तो काहीच बोलत नाही. चहाचा एक घोट घेतोय, कप बाजूला ठेवतोय. ती शांत होते. पुन्हा 1-2 क्षण जातात. ती पुन्हा विचारते, का रे मित्रा 1 वर्ष झाले आपण कॉलेजमध्ये आहोत, चांगले मित्र आहोत, तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का. तो काहीच बोलत नाहीये. त्याची मान खाली जाते. तो शून्यात बघतोय. ती पुन्हा विचारते, एकदा बघ ना माझ्या डोळ्यात आणि काय दिसतंय सांग ना. कदाचित एखादं पुण्यातलं मूल असतं तर सांगितलं असतं ताजमहाल दिसतो, गुलाब दिसतो वगैरे वगैरे. आमचा कांशेगावच्या ग्रामीण भागातून गेलेला एखादा विद्यार्थी सांगतोय काहीच दिसत नाही. नीट बघ ना, काहीच बोलत नाहीये.
मग ती चिडते, उद्रेक होतोय आणि विचारते आणि सांगते, अरे तुला माझ्या डोळ्यात काहीच दिसत नाही का? तो खाडकन उभा राहतो आणि सांगतो, दिसतंय ना. ती म्हणते, सांग ना तुला माझ्या डोळ्यात काय दिसतंय? त्यावेळी ग्रामीण भागातून गेलेला आमचा शेतकऱ्याचा मुलगा सांगतोय, तुझ्या एका डोळ्यामध्ये तिकडं शेतात नांगरा मागा अनवाणी पायानं फिरणाऱ्या माझ्या बापाचे पाय दिसतात आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये बाजरीची धसकट वेचता वेचता भेगाळलेल्या माझ्या माईचे हात दिसतात. दोस्तांनो, लक्षात ठेवा, जोपर्यंत मायबापाचे हात पाय आपल्याला दिसतायत आणि आठवतायत तोपर्यंत फेसबुक असो नाही तर इन्स्टा असो, कुठलं सांस्कृतिक संक्रमण आमच्या रयतच्या विद्यार्थ्यांच्या मनावर येऊन आरूढ करू शकत नाही. हाच विचार अण्णांच्या या जयंतीच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडतोय. आणि जाता जाता एवढंच सांगेल, किरणांचा उघडून पिसारा देवदूत आला कोणी. किरणांचा उघडून पिसारा देवदूत आला कोणी. अरे काळोखावर शोधत बसला तेजाची लेणी. उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात. उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात. आणि लावा हृदयात आपल्या एक आशेची वात. आणि लावा हृदयात आपल्या एक आशेची वात. एक आशेची वात. जाता जाता खरं तर एक शिक्षक म्हणून एक विनम्र आव्हान किंबहुना विनम्र विनंती या ठिकाणी करतोय. खरं तर हा सगळ्या मोठ्या कार्यक्रमाचं स्वरूप असल्यामुळं कदाचित तुमच्यातल्या काही विद्यार्थ्यांना पारितोषिक घेण्यासाठी इथपर्यंत येता आलं नाही. त्यांच्यासाठी, ज्यांचा फक्त नामोल्लेख झाला, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि पुढच्या वेळी माताजी शेठ, आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पारितोषिक घेण्यासाठी इथपर्यंत सरपंच साहेब येता येईल याची दखल या ठिकाणी घ्या, अशी एक नम्र विनंती एक शिक्षक म्हणून या ठिकाणी मी करतोय. आणि या व्यासपीठाची रजा घेण्यापूर्वी खऱ्या अर्थाने माझे गुरुवर्य, त्या ठिकाणी माजी सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक BH जाधव सर आणि माझ्या शिक्षिका खुडे मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी येता आलं. त्याचबरोबर आमचे मित्र वैभव शेठ पोखरकर यांनी मगासपासनं कार्यक्रमाचं दरवेळी ज्या माझ्या व्याख्यानाचं शूटिंग करत असतात, आजही आवर्जून या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली. माताजी शेठ आणि तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्यासारख्या रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाच्या एका छोट्याशा पारंबीला या मातीला स्पर्श करण्याचं भाग्य तुम्ही दिलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मला एक सव्वा तास बोलायचं होतं कर्मवीरांवर, पण आता बोलता आलं नाही. तर A.V. मॅथ्यू सरांनी लिहिलेलं जीवनचरित्र नक्की वाचा. दत्ता भोसले सरांचं कुमारांचं कर्मवीर वाचा. आणि कर्मवीर अण्णांचे नातू अजित पाटील सरांनी लिहिलेलं कर्मवीरांचं चरित्र, ही तिन्ही ग्रंथ नक्की वाचा. तुम्हाला ते कर्मवीर, वेगळे आगळे कर्मवीर निश्चित समजतील. तुम्ही वाचाला ती अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. कर्मवीर भाऊराव पाटलांचा. याच्यातून आपण एकच प्रेरणा घेतली पाहिजे की ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि अतिशय कष्टातून त्यांचं स्वप्न एकच असतं का माझं बाळ मोठं झालं पाहिजे, शिकलं पाहिजे, शिकून त्यांनी नावलौकिक केलं पाहिजे. तर मी या निमित्ताने एकच सांगेल किंवा एकच विश्वास या निमित्ताने वक्त्यांना देईल की ज्या आईवडिलांनी जन्म दिला, जे गुरुजन आपल्याला घडवण्याचं काम करतायत, यांना कमीपणा वाटेल असं कोणतंही चुकीचं वर्तन भविष्य काळामध्ये आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या हातून घडणार नाही. एवढीच या कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने आपण शपथ घेऊया, संकल्प करूया. व्याख्याने, कथा, कीर्तन, प्रवचने यातून प्रबोधनाचा वसा वारसा जोपासणारे हक्काचे व्यासपीठ फुल टू फुल कलाकार. आपल्या प्रेरणेतून, सहकार्यातून आणि आशीर्वादातून अशीच नवनवीन माहिती अपडेट करण्यासाठी आपल्या या हक्काच्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.